इफ यू चीट ऑन मी दिस इज माय आजी. काय झालं का एकदम असं कोण आलं होतं? एखाद्या व्यक्तीने मला चीट केलं, एकदम धोका दिला. अगं तू इतकी एकदम हुशार ऍक्टिव्ह आहेस तरी तू कशी फसली? काय केलं त्याने तुला असं? मला हं? त्या व्यक्तीला तुला ओरडायचंय. अरे का बरं? काय असं केलं होतं तिने म्हणून तू असं केलं? हा, आता तुला चांगली शिक्षा दिली पाहिजे, नाही तर पोलिसात रिपोर्ट करू, तुझे तक्रार करू. तुला करायचंय रिॲक्शन? तू चांगली आई देशील. जास्त ये, ये, ये. देईल. आपण आम्हाला निदान साक्षी घालू दे. त्याने मला धोका दिला ना, एकेकाची अशी खैर नाही. मला नाही, मला नाही. सॉरी, असं नाटक नाही जमत. ओरिजिनल जमत. कोणी मला धोका दिला? नाव बदलून टाकेन मंजुषा. झालं आता. आपला काय घडलं काय नाही, तुला कशा प्रकारचा धोका झाला, तर त्याच्याप्रमाणे त्याला आपण शिक्षा करू किंवा त्याच्याबद्दल रिपोर्ट करू. उदाहरणार्थ एक रिक्षावाला आहे, त्याने माझी पर्स चोरली. ए तुला तर शिव्या देण्याचं मला योग्य नाही वाटत. बरा चल आण, तिची पर्स कशाला घेऊन चाललास तू? आम्ही एक बाई म्हणून किंवा मुलगी म्हणून तू तसं हे करतोयस का? तर पुढच्या वेळेला असं कोणाच्याही पर्स कधी घेऊ नये. चोरी तर करूच नाही कधी. गरज असली तर मागून घ्यावं माणसाने. समजलं? कोणीच मला धोका नाही द्यायचा, नाही तर आजी ओरडेल त्याला.